परिधान केली ज्या क्षणी वर्दी अंगावरती, वाळून जीवन टाकले आम्ही देशावरती. सावध आणि दक्ष राहणे हेच ध्येय सर्वांचे. गुंड पुंड दुश्मनापासून रक्षण या देशाचे. माघार नाही माहित आम्हा लढतो प्राणपणाने. विजयाने फडकवू तिरंगा आमच्या बलिदानाने. ही वर्दी अभिमानाची, सलाम वर्दी, सलाम वर्दी. नमस्कार. सलाम वर्दी या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. लहानपणी आपल्याला पुष्कळदा विचारलं जातं, तुला मोठेपणी कोण व्हायचे? आणि याची काही उत्तरं सगळ्यांचीच ठरलेली असतात. त्यातलं मला वाटतं आपण सगळ्यांनी खूप उत्साहाने आनंदाने दिलेलं उत्तर म्हणजे मला वैमानिक व्हायचे. कारण खरोखरच वैमानिक हा आपल्यासाठी त्या काळामध्ये एक हिरो असतो. विमानामध्ये बसून आकाशातून सफर करणं हे आपणा प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण खऱ्या आयुष्यामध्ये वैमानिक होणं हे एक अत्यंत आव्हानाची गोष्ट आहे. आणि केवळ प्रवाशांना वाहून जाणारं वैमानिक होणं नाही, तर युद्धामध्ये सहभागी होणारं मिलिटरीतला पायलट होणं ही तर त्याहून आव्हानात्मक गोष्ट आहे. आज आपल्याबरोबर असेच एक वैमानिक आहेत, ज्यांनी खरं तर भारतीय नौदलामध्ये सेवा केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना नौदलचं पदक सुद्धा प्राप्त झालेलं आहे. नौसेना मेडलनी सुद्धा ते सन्मानित झालेले आहेत. असे कॅप्टन संजय कर्वे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी गप्पा तर आपण मारणार आहोतच, पण तत्पूर्वी पाहूया त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही ध्वनी चित्रफीत. वैमानिक म्हटलं की त्या व्यक्तीच्या भोवती असलेलं वलय, त्यातून बहारलेलं त्याचं व्यक्तिमत्व बघणाऱ्याचे डोळे टिपवून टाकतात. त्यामुळे वैमानिक या पदाचं अनेकांना आकर्षण असतं. त्यात हवाई दलाच्या वैमानिकाबद्दल प्रचंड कुतूहल असतं. हवाई दलासोबत भारतीय नौदलात वैमानिक कार्यरत असतात ही गोष्ट अनेकांच्या ध्यानीही नव्हती. पण नौदलाच्या हवाई विभागाच्या कर्तृत्वाची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्यात एक मराठमोळ नाव आहे, कॅप्टन संजय कर्वे. समुद्रात घोंगावणारी चक्रीवादळं असो, युद्धजन्य परिस्थिती असो, सुनामी सारखं महासंकट असो वा महापुरासारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती, संकट कोणतंही असो, भारतीय नौदलाच्या हवाई विभागाने महाकाय जहाजावरून आकाशात झेप घेत सक्षमता सिद्ध केली आहे. भारतीय शौर्य परंपरेची शान राखली आहे. कॅप्टन संजय कर्वे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाने सुनामी, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळं आणि युद्धात यशस्वी कामगिरी केली. भारतीय नौसेना राज्याचे नागरी हवाई प्रमुख, मुख्य वैमानिक आणि हवाई सल्लागार म्हणून कॅप्टन कर्वे यांनी महाराष्ट्राची शान वाढवली. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. वैमानिक म्हणून कॅप्टन कर्वे यांनी बजावलेल्या कामगिरीचे देश पातळीवर दखल घेतली गेली. अशा ह्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या वर्दीला आमचा सलाम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होताय. आत्ताच आम्ही पाहिलं त्याप्रमाणे तुम्ही भारतीय नौदलामध्ये सेवारत आहात आणि त्याचबरोबर तिथून निवृत्ती घेतल्यानंतर तुम्ही प्रवासी, ज्याला सिव्हिल एव्हिएशन म्हणतो, त्यामध्ये सुद्धा कार्यरत आहात. वैमानिक होण्याचं स्वप्न मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेलं असतं. तुमच्या बाबतीत ते खरं झालं. तर तुम्हाला का वाटलं वैमानिक व्हावं? शाळेत असताना आमची शाळा पुण्याला होती. तर 10वी-11वीमध्ये मधल्या सुट्टीत किंवा शाळा संपल्यावर एअरफोर्सची विमानं शाळेवरून जायची. मग त्याला असं वाटायचं की हे काहीतरी वेगळं आहे, हे आपण करायला पाहिजे. पण एक साधारण मध्यमवर्गीय घरातून आल्यावर त्याला असं काही एक्सपोजर पूर्वी काही नव्हतं. त्यामुळे असं वाटायचं की हे काही आपल्याला शक्य होणार नाही. बरोबर. आणि प्रवासी वाहतुकीतले जे वैमानिक होते एअर इंडिया किंवा सिव्हिलमध्ये, त्यावेळेला बहुतेक सगळेजण पारशी किंवा अँग्लो इंडियन होते. त्यामुळे अशी कल्पना होती की खूप पैसे लागतात आणि हे आपल्या आवाक्या बाहेरचं आहे. बरोबर. तर आम्हाला त्याच वर्षी शाळेत एक आर्मी ऑफिसरची बायको शिकवायला आली, मिसेस सिधाय म्हणून.
तर त्या बोलता बोलता एकदा म्हणायला, मी तुम्हाला सर्वांना NDAला घेऊन जाणार आहे या सुट्टीत. NDA काय आहे बघायला. पुण्यात असून आम्हाला NDA नावाने माहिती होतं, पण नॅशनल डिफेन्स अकॅडमी हा काय प्रकार आहे हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं. तिथे गेल्यावर कळलं की अरे, सैन्य दलात जाण्याची ही एक चांगली संधी आहे की आत्ताच्या 12वी नंतर त्या काळात 11वी करून 1 वर्ष कॉलेज करून की तुम्ही नौदल, भारतीय वायुसेना किंवा भारतीय आर्मीमध्ये जॉईन करू शकता. म्हणजे पहिली प्रेरणा ही त्यांच्याकडून मिळाली की हे शक्य आहे. कारण तोपर्यंत असं कल्पना होतं की हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, हे काय आपण नुसतं स्वप्नच राहणार आहे, कारण आपण स्वप्नच बघायचं आहे. त्यामुळे मिसेस सिधे ह्या ज्या माझ्या क्लास टीचर होत्या, त्यांची खरी प्रेरणा आहे त्यांची असं. खरी प्रेरणा आहे की हे कुणालाही शक्य आहे. पण आमच्यासाठी हे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुम्ही नौदलामध्ये आहात आणि वैमानिक आहात. तर हे काय आहे, थोडंसं उलगडून सांगाल का? साधारण आपल्या सगळ्यांची कल्पना अशी असते की भारतीय वायुसेना म्हणजेच फक्त फ्लाईंग. पण गमतीची गोष्ट अशी आहे की इंडियन आर्मीचे जे एव्हिएशन कोर आहे हे नेव्हल एव्हिएशनपेक्षा मोठं आहे. म्हणजे इंडियन आर्मी एव्हिएशन कोरमध्ये जी विमानं किंवा हेलिकॉप्टरचा जो ताफा आहे त्यांची संख्या ही नेव्हीतल्या सगळ्या विमानांपेक्षा जास्त आहे. म्हणजे इंडियन एअरफोर्स, मग इंडियन आर्मी आणि मग इंडियन नेव्ही, ह्या जर विमानांची संख्या घेतली तर 71च्या युद्धानंतर की विक्रांतवरून विमानं उडतात की म्हणजे नेव्हीचा काहीतरी विमानांशी संबंध आहे एवढं कळलं होतं. फक्त ते नौदलाचे वैमानिक आहेत का भारतीय वायुसेनेचे वैमानिक आहेत हे काहीच कल्पना नव्हती. तेव्हा मी जेव्हा NDA जॉईन केलं तेव्हा मी भारतीय वायुसेना एअरफोर्स कॅडेट म्हणून जॉईन केलं, कारण फ्लाईंग करायचं होतं. तर त्यावर्षी नेव्हल कॅडेट्सची संख्या खूप कमी होती आणि प्रत्येक बॅचमध्ये ते एक ठराविक पर्सेंटेज ठेवतात की असं होऊन उपयोग नाही की यावर्षी फक्त एअरफोर्सचीच मुलं जास्त आहेत, नेव्हीची कमी आहेत किंवा आर्मीची खूप जास्त आहेत. आणि नेव्हीचे मेडिकल रिक्वायरमेंट्स आर व्हेरी स्ट्रिंजंट आर्मी आणि एअरफोर्सच्या कम्पॅरिझनमध्ये. सो सम ऑफ अस वर आस्क्ड की आर यू विलिंग टू चेंज ओव्हर टू नेव्ही. सो माय फर्स्ट क्वेश्चन वॉज की आय हॅव जॉईन्ड एअरफोर्स टू फ्लाय. सो त्यावेळेचे जे माझे स्क्वॉड कमांडर होते ते म्हणाले, यू कॅन फ्लाय इन द नेव्ही, व्हॉट स्टॉप्स यू. म्हटलं सर विक्रांत, अँड ही सेड नो, देर आर हेलिकॉप्टर्स विच फ्लाय फ्रॉम शिप्स, देर आर फिक्स्ड विंग्स विच फ्लाय फ्रॉम अशोर, नेव्ही हॅज गॉट अ सेपरेट एव्हिएशन कोर. आणि ही गोष्ट आहे, म्हणजे आत्ता लोकांना हास्यास्पद वाटेल की असं कसं माहीत नाही आहे. ही गोष्ट आहे 75 सालची की ज्यावेळेला एक्सपोजर हा प्रकार नव्हता. पण आजही मला वाटतं अनेकांना आम्हाला ही कल्पना पटकन येत नाही, सहसा येत नाही की नौदल म्हटल्यावरती तिथेही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विमानांचा संबंध आहे. हो, मान्य आहे, कारण सैन्य दल बाय नेचर इज सिक्रेटिव्ह. आता भारतीय नौदलातली जो विमानांचा प्रकार आहे, वी आर ऑपरेटिंग 12 टनचे सीकिंग हेलिकॉप्टर्स, लहान चेतक हेलिकॉप्टर्स, ध्रुव हेलिकॉप्टर्स वी ऑपरेटिंग. सिव्हिलमध्ये जे 737s आहेत त्यांचं मिलिटरी व्हर्जन वी आर ऑपरेटिंग, डॉनर्स वी आर ऑपरेटिंग. म्हणजे प्रत्येक जातीचं विमान नेव्ही, आर्मी अँड एअरफोर्स इज ऑपरेटिंग. फक्त दे हॅव बीन चेंज टू सूट मिलिटरी रिक्वायरमेंट. बरोबर. हे मला वाटतं ज्या मुलांना जायचं आहे नेव्हीमध्ये किंवा ज्यांना फ्लाईंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही तुम्ही सांगत असलेली माहिती खूप उपयुक्त आहे. मला तुमच्या कारकिर्दीतल्या काही टप्प्यांविषयी विचारायचं आहेच, पण विषय आता निघाला आहे म्हणून की वैमानिकाचं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही आत्ता या येऊ इच्छिणाऱ्या मुलांना काय सांगाल त्या बाबतीत. आता काय, कारण तुम्ही जेव्हा नियुक्ती तुमची झाली त्यापासून आत्तापर्यंत खूप बदलही झाले असतील, तर आत्ताच्या काळातली परिस्थिती काय? आत्ताच्या काळात एव्हिएशन हॅज बिकम टेक्नॉलॉजी ओरिएंटेड. म्हणजे वेन आय जॉईंड, एव्हिएशन वॉज अ स्टिक अँड थ्रॉटल बिझनेस. वी यूज टू कॉल इट स्टिक अँड थ्रॉटल. की तेवढं जर तुम्ही कंट्रोल करू शकता की इफ यू हॅव फ्लाइंग स्किल्स और मोटरिंग स्किल्स ॲज वी कॉल इट, की यू आर गुड टू गो. मग तुमचा शैक्षणिक पाया जरी कमजोर असला तरी द सिस्टम विल टेक केअर ऑफ. पण गेल्या 40 वर्षात एवढी प्रगती झालेली एव्हिएशनमध्ये, आज जर तुमचा शैक्षणिक पाया कमजोर असला, you cannot become a pilot, whether a civilian pilot or a aviation pilot. Lot of us youngsters in early 70s, whether Air Force, Army, Navy, आम्ही एव्हिएशनकडे का वळलो, इन ॲडिशन टू लव टू फ्लाय, कुठेतरी असं मनात वाटायचं पायलट को कुछ काम नहीं होता, सिर्फ फ्लाय करना है, कोई पढ़ाई करने की ज़रूरत नहीं है. जे अत्यंत चुकीचं आहे. आत्ता वयवर्ष 61, I still have to appear for examinations every 6 months. I am still checked, I am still assessed. So in aviation, studies is a never ending business. म्हणजे तुम्ही जर त्या उद्देशाने जर एव्हिएशनमध्ये येत असलात की मला अभ्यास आता करायचा नाही आहे, तर तसं नाही, वेदर मिलिटरी और सिव्हिल, तर तसं नाही आहे.
कारण टुडे यू आर अ सिस्टम्स मॅनेजर. बरोबर. म्हणजे आय विल नॉट से दॅट टुडे आय एम अ फ्लाइंग पायलट. टुडे आय एम अ सिस्टम्स मॅनेजर इनसाइड एन एअरक्राफ्ट. आय एम मॅनेजिंग सिस्टम्स. नक्की. द एअरक्राफ्ट ॲक्च्युली फ्लाइज ऑन इट्स ओन टुडेज एअरक्राफ्ट. बरोबर. वेरॅज 40 वर्षापूर्वी वी Skill हॅड टू was more फ्लाय द important. एअरक्राफ्ट. तुमचं कौशल्य तिथे जास्त महत्वाचं होतं. Whereas- आता तंत्रज्ञान बऱ्याच गोष्टी त्याच्यातली बाजू सांभाळू शकतं. हां. पण मला वाटतं त्याबरोबर आणखीन काही स्किल्सची तुम्हाला माणूस म्हणून खूप जास्त गरज भासते एक वैमानिक म्हणून काम करत असताना आणि अतिशय अवघड परिस्थितीमध्ये काम करत असताना. त्याच्याच मध्ये तुम्ही जे कौशल्य दाखवलं, तुमची 25 वर्षाची नौसेनेतली कारकीर्द जी आहे अतिशय वेगवेगळ्या प्रसंगांनी भारलेली अशी ती कारकीर्द आहे. आणि त्यातल्या ज्या प्रसंगामुळे तुम्हाला नौसेना ने पदक देऊन सन्मानित केलं, नौसेना मेडल तुम्हाला मिळालं, तो प्रसंग सांगा. 1992 मे मध्ये बंगालच्या उपसागरात एक मोठं वादळ आलं होतं, जे इव्हेंच्युअली बांगलादेशमध्ये जाऊन जवळ 1 लाख ते 1.5 लाख लोक त्याच्यात निर्वासित झाली ती त्या वादळामुळे. तर त्या वादळामध्ये एक नास 2 म्हणून मर्चंट जहाज होतं की जे विशाखापट्टणम टू पोर्ट ब्लेअर ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी चार्टर केलेलं होतं. नव चार्टरचा काळ असायचा 4 दिवस. सो द कंपनी वॉज ओब्लाइज टू फीड द पॅसेंजर्स फॉर 4 days. त्या बोटीच्या इंजिन रूममध्ये पाणी गेलं अरे बा. आणि द शिप स्टॉल्ड. वारे त्यावेळेला एक 100 ते 125 किलोमीटरचे वारे होते आणि द शिप्स वर रोलिंग 20 to 25 डिग्रीचा रोल होता. अरे बा. नाव फ्लाइंग ॲट सी इज नॉट परमिटेड बियॉन्ड 5 degrees ऑफ रोल, कारण द हेलिकॉप्टर कॅन स्किड. ओ. सो आवर शिप वॉज आस्क्ड, विंध्यागिरी वॉज आस्क्ड टू तुम्ही सेल. जवळपास होतात. वी वर ॲट विशाखापट्टणम पोर्ट. सो वी वर आस्क्ड टू सेल टू हेल्प दॅट शिप. आम्ही तिथे पोचल्यावर वी रिअलाइज की वी कुड नॉट पास इवन अ रोप टू दॅट शिप, की अन्न किंवा पाणी हे करण्यासाठी. द ओनली ऑप्शन वॉज हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टरने डॉक्टर, पाणी, अन्न आणि त्यांचे जे काय 5-6 लोक जखमी झाले ते त्यांना आमच्या बोटीवर घेऊन यायचं. पण ते कुठल्याही नियमात बसत नव्हतं. तर त्यावेळी तर माझे जे कमांडिंग ऑफिसर होते विंध्यागिरीचे, सो ही आस्क्ड मी, इज इट पॉसिबल? म्हटलं सर इट इज पॉसिबल बट इट इज बियॉन्ड द रूल बुक. सो त्याच्यामध्ये रिस्क होती. रिस्क भरपूर होती, कारण इवन द एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरर इन हिज मॅन्युअल सेज की बियॉन्ड सर्टन लिमिटेशन्स दिस हेलिकॉप्टर इज नॉट टू बी फ्लोन. So we were in a position where we were going to flout every possible rule laid down. बरोबर. पण काही वेळा नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या दृष्टीने किंवा परिस्थितीची गरज म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात. बरोबर आहे. त्यावेळेला एक विचार माझ्या मनात असा आला होता की सपोज माझं जर कुटुंब त्या बोटीवर असतं आणि माझ्यासारखा दुसरा कोणीतरी नौदलाच्या बोटीवर असता आणि त्याच्याकडे ते कौशल्य आहे नेव्हीनी दिलेलं आणि एअरफोर्सनी दिलेलं की आपण ह्यांना मदत करू शकतो, पण तो जर नियमाच्या मागे लपला तर मला आवडेल का? तर त्याचं उत्तर होतं नाही. म्हटलं जर मला असं चालणार नाही तर आपण का लपतोय नियमामागे? आणि खास करून जेव्हा तुमचा वरिष्ठ अधिकारी तुमचे हात धरायला तयार आहे. बरोबर. सो त्यावेळेला देन वी टुक ऑफ फ्रॉम देअर. आम्ही बोटीवरून अन्न, पाणी, डॉक्टर्सना त्या बोटीवर सोडलं. तिथे 4 लोक होती ज्यांचा एकाचा हात पूर्ण मोडला होता आणि दोघांच्या पायाला इजा झाली होती. त्यांना आम्ही आमच्या बोटीवर उचलून आणलं. बोटीच्या डेकवरून पाणी जात होतं. नौसेनेमध्ये अशा संधी फार कमी मिळत असतील. म्हणजे लष्कराशी जर आपण तुलना केली तर लष्कराला रोजचा दिवस हा युद्धाचा असतो. नौसेनेमध्ये त्या मनाने युद्धप्रसंग कमी येतात. फारच कमी. म्हणजे जर तुम्ही लष्कराशी तुलना केली तर जवळपास नाही. 75 साली मी माझं ट्रेनिंग सुरू केलं NDAमध्ये आणि माझा एकुलता किंवा पहिला प्रसंग आला IPKFमध्ये, म्हणजे 1985 मध्ये. जवळजवळ 10 वर्षांनी. की तोपर्यंत आय वॉज अ एस्टॅब्लिश्ड हेलिकॉप्टर पायलट. सो नेव्हीचं किंवा IPKFचं जे फर्स्ट कंटिंजंट गेलं जुलै 87 साली आय थिंक. त्यावेळी वी वर द फर्स्ट, वी वर क्लोजेस्ट कोचिनला. त्यामुळे नेव्हीला सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं हेलिकॉप्टर पाठवा तिथे. आणि वी वर ऑपरेटिंग फ्रॉम द आर्मी बेस तिथे बाटिकोलाच्या जवळ. वी वर ट्रेंड टू फायर ऑन ग्राउंड. वी वर ट्रेंड टू फायर फ्रॉम एन एअरक्राफ्ट. We were trained that yes, someone will fire back on you. But we never expected that it can actually happen in real life. की जे लष्कराला रोजची सवय होती, नेट प्रॅक्टिस करणं आणि प्रत्यक्ष की लष्कराला ती सवय होती, पण नौदलामध्ये की आपण फायरिंग करतोय आणि आपल्यावरती कोणीतरी उलट फायरिंग करतोय आणि तो पण नेम धरून करतोय, हे ऍक्सेप्ट करायलाच कठीण गेलं सुरुवातीला. बरोबर. कारण द ट्रेनिंग डझंट टीच यू दॅट. ट्रेनिंग टीचेस यू की हाऊ टू फायर ॲट द टार्गेट.
from ground, how to fire at the target from air. But that target is a dummy target. He is not firing back at you. So you are very comfortable. इथे after first day we realized की there is no scope for error. मग आता केवळ नेम धरायचा नाहीये तर नेम चुकवायचा पण. नेम चुकवायचा. There is no scope for error because he is also firing back at you. की that shock was phenomenal. म्हणजे first few hours or first day of a stay there and then you start thinking की माय गॉड हे आपल्याला कधी कोणी सांगितलंच नाही की ह्याचा फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट काय होऊ शकतो. बरोबर. सेकंड डे वी वर गोईंग इन अ कॉन्वॉय आणि आमच्या डोळ्यासमोर 2 लष्कराचे ट्रक उडवले गेले माइन्सनी. म्हणजे नेव्हीमध्ये हा प्रसंग आम्ही कधीच बघितला नव्हता. आणि आमच्यावर जे लष्कराचे अधिकारी किंवा जवान होते दे वर व्हेरी कूल अबाउट इट की त्यांच्या दृष्टीने साफ तो ऐसे होता है. म्हटलं आपके लिए होता होगा, नेव्ही के लिए ऐसे नहीं होता. कारण एक तर तुम्ही समुद्रावर असता. बरोबर. आणि शिप टू शिप व्हिज्युअल फायटिंग हॅज स्टॉप्ड मेनी इयर्स अगो. इट वॉज ओनली इन सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा गन्सची रेंज यूज टू बी 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 12 किलोमीटर. आजकाल तुम्ही बोटीवरून 150 किलोमीटर अंतरावर सुद्धा मिसाईलनी मारा करू शकता. त्यामुळे तो तसा प्रसंग नौदलात कधीच येत नाही. त्यामुळे त्यावेळेला त्या 85 सालचं 87 सालचा जो अनुभव होता तो एक वेगळाच अनुभव होता. नक्कीच. आणि मला वाटतं याच्यात कुठेतरी म्हणजे आम्ही कायम वर्दी बघत असतो, तुमचा युनिफॉर्म बघत असतो, पण युनिफॉर्मच्या आतला माणूस हा आमच्यासारखाच आहे. त्यालाही तशाच संवेदना आहेत, त्यालाही भीती वाटते, त्याचीही काही स्वप्न असतात. आणि मला यालाच धरून विचारायचं आहे की हे किती अवघड असतं तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीजसाठी. कारण तुम्हाला जिथे भीती वाटते आहे तिथे तुमच्या लांब असणाऱ्या कुटुंबाला किती भीती वाटत असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. तर ते हे प्रेशर कसं हँडल करतात? स्पष्ट शब्दात सांगायचं तर आमच्यापेक्षा आमच्या कुटुंबांवरती जो स्ट्रेस असतो तो जास्त असतो. कारण जरी युद्ध असलं तरी जेव्हा बोट जाते किंवा लष्कराची पलटण जाते ती लोकं माझ्या ओळखीची आहेत. इट इज अ फॅमिलियर एन्व्हायरमेंट फॉर मी. बरोबर. द सराउंडिंग इज फॅमिलियर. फक्त तुम्ही काहीतरी वेगळं करायला जाताय पण बाजूची जी 20 लोकं आहेत, 100 लोकं आहेत त्यांना मी रोज ओळखतो. ते मला ओळखतात. मला माहिती आहे त्यांच्याकडून मदत मिळेल. पण तुमचं जे कुटुंब आहे तुमच्या पोस्टिंगपासून 100 किलोमीटर, 1000 किलोमीटर, 2000 किलोमीटर, एक तर त्यांना तुमच्याबद्दल माहिती नसते. आणि मीडियामधून जी अर्धवट माहिती येते त्यामुळे अजून प्रेशर येतं. कारगिल युद्धाच्या वेळेला माझं भोपाळ सर्व्हिसेस सिलेक्शन सेंटरला पोस्टिंग होतं. तर आमच्या शेजारी एक आर्मीचे अधिकारी राहत होते. ही वॉज पोस्टेड इन सियाचिन ड्युरिंग द कारगिल वॉर. तर एकदा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तर काहीतरी घरी वादावादी चालली ती. तर त्यांच्या लहान मुलीनी जी मे बी 2रीत किंवा 3रीत असेल तिने आम्हाला असं सांगितलं, अंकल आई आज स्ट्रेसमध्ये आहे, बाबांचा फोन नाही आला 2 दिवसापासून आणि आत्ता बातम्यात सांगितलं आहे की सियाचेन में एक लेफ्टनंट कर्नल और मेजर की मौत. त्यामुळे आई भयानक स्ट्रेसमध्ये आहे. फॉर नेक्स्ट 2 days दॅट लेडी डिड नॉट नो वेदर हर हजबंड इज अलाइव्ह ऑर नॉट अलाइव्ह. नो सांगायला किंवा दुसऱ्या व्यक्तीला हे करायला की हे खूप सोपं आहे, पण जेव्हा स्वतःवरती हा प्रसंग येतो की आपला नवरा जिवंत आहे का नाही, बरं कुणाला विचारलं तर ते सांगतात दिस इज कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. आता तरी मीडिया आहे, मोबाईल्स आहेत, त्या काळात तसं पण काही नव्हतं. बरोबर. सो दॅट प्लेज ऑन द फॅमिलीज माइंड, एस्पेशली द चिल्ड्रन माइंड. सर, अनेक प्रसंग तुमच्या कारकिर्दीमध्ये असे आले असतील जिथे परीक्षा पाहिली गेली तुमची, पण सगळ्यात अवघड प्रसंग किंवा एक माणूस म्हणून हेलावून टाकणारा प्रसंग असा कुठला होता? एक तर ज्यावेळेला ते नौसेना पदक मिळालं तो एक इन्सिडेंट होता की म्हणजे आपण असा विचार करतो की आपण नियमांच्या मागे लपायचं की आपण जे करू शकतो ते करून लोकांना वाचवायचं. आणि अशा वेळेला कुठेतरी आपल्याला मनात भीती वाटत असते की हे जर फसलं तर तुमच्या बाजूने कोणी उभं राहणार नाही आहे. बरोबर. कारण प्रत्येकजण त्याला असंच सांगणार आहे, वेअर वॉज द रिक्वायरमेंट? राईट. द सिस्टम डिडंट रिक्वायर इट. देयर वॉज नो रिक्वायरमेंट फॉर यू टू गो अँड पुट युअर नेक आउट देअर. हू टोल्ड यू? तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काय? तुम्ही आउट ऑफ द हू टोल्ड यू? द क्वेश्चन कम्स अप इज हू टोल्ड यू. म्हणजे दॅट बिकम्स अ व्हेरी ट्रिकी म्हणजे सिच्युएशन. द सेकंड सिच्युएशन वॉज आय वॉज कमांडिंग अ एअर स्टेशन ॲट रामनाड विच इज नियर नागापट्टणम. आणि क्रिसमसचा काळ होता. आणि रविवारी सकाळी फोन आला, लॉन्च ऑल युअर हेलिकॉप्टर्स टू नागापट्टणम. त्याला इमिजिएट अवेलेबल मी होतो आणि माझा एक सहवैमानिक होता जो इन लिव्हिंग होता. तर आम्ही दोघांनी रामनाडवरून टेक ऑफ केलं. सुरुवातीचा अर्धा तास टिपिकल नॉर्मल इंडियनसारखं आम्ही नेव्हल हेडक्वार्टर्सला भरपूर मनसोक्त शिव्या घातल्या कि कोई NHQ में दिल्ली में आराम से घर में बैठ के TV देखा होगा, उसने सोचा होगा अरे
नेवी कुछ नहीं करती है, नेवी को बोलो नागापट्टनम जाके वेट करो. समुद्र शांत होता, काहीही नव्हतं. रस्त्यात वेलणकणीचं चर्च लागतं रामनाडवरून नागापट्टणमला जाताना. म्हणजे वी आर सो कम्फर्टेबल अबाउट इट. म्हटलं आपण एक वेलणकणीला चक्कर मारून जाऊया, जरा बघूया वरतून, फोटो वगैरे घेऊया वेलणकणी चर्चचे. वेलणकणी चर्च येथे गेला, जो रस्ता जातो चर्चकडे, तिथे प्रेतांचा नुसता खच होता. ते बघितल्यावर वी रिअलाइज हे काहीतरी भयानक आहे. हे म्हणजे जे आहे इट इज नॉट आउट ऑफ द नॉर्मल थिंग. दिस इज समथिंग विच इज व्हेरी स्केरी. अजून एक 10 मैलावरती देन वी सॉ शिप्स ऑन द रेल्वे ट्रॅक, घरांच्या वरती बोटी. आणि नागापट्टणमला आम्ही ॲक्च्युली प्रेतांच्या ढिगाऱ्याच्या मध्ये वी लँडेड द हेलिकॉप्टर. तर सुरुवातीला वेन वी वेंट फॉर हे द मला वाटतं जेव्हा सुनामी आली होती. सुनामीच्या वेळेला. सो सुरुवातीला चालताना ते ब्रीफिंगला जाताना आम्ही असे प्रेत बाजूला करून चालत होतो. नंतर वी ॲक्च्युली स्टेप्ड ऑन द बॉडीज अँड वॉकड. म्हणजे इवन नाऊ ॲट टाइम्स यू नो दोज इमेजेस फ्लॅश इन फ्रंट ऑफ माय आईज अँड आय थिंक हाऊ इनह्युमन कुड आय बी. की म्हणजे जीवाला खरंच, माणसाच्या जीवाला काही किंमत नाही आहे का. पण देन यू थिंक बॅक की से इफ आय हॅड नॉट डन दॅट हाऊ वुड आय सेव्ह द अदर पीपल इफ आय डोंट गो देअर. आणि त्याला उत्तर नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे ते जे चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे ते अजूनही, की नक्कीच ते आजही प्रेतांचा त्रास देत खच असेल. पडलेला आहे, कुणाचा हात तुटलेला आहे, कपडे सगळ्यांचे निघून गेलेले त्या सुनामीमध्ये, कुणाचा पाय मोडलेला आहे, आणि वी आर जस्ट वॉकिंग ओव्हर इट. म्हणजे आफ्टर दॅट ऑल्सो फॉर गुड 15 days ऑल ऑफ अस वर इन अ स्टेट ऑफ शॉक. मला पुन्हा एकदा तुमच्या वरिष्ठांची आठवण होईल, ज्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की धाडस कुठे किती करायचं, यासाठी नुसतंच काय खोलता खून जरुरी नाही, खोलता खून जरुरी नाही आहे. उसळत्या रक्ताबरोबर तितक्याच शांत आणि थंड डोक्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही ज्या विविध प्रकारांमध्ये तुमचं स्पेशलायझेशन आहे असं आपण म्हणू, भारत सरकारने तुम्हाला अनेकदा बाहेरही प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं, आणि आता तुम्ही वैमानिकांना प्रशिक्षित करण्यामध्ये सुद्धा खूप माहीर आहात, आणि त्यातही रात्रीचं लँडिंग ज्याला आपण म्हणतो किंवा रात्रीचं फ्लाईंग असतं. तर यामध्ये काय तुम्ही याविषयी अधिक सांगाल मला? माझं बेसिक ट्रेनिंग हे भारतीय वायुसेनेबरोबर झालं, आणि माझा इन्स्ट्रक्टरचा, फ्लाईंग इन्स्ट्रक्टरचा जो कोर्स आहे तो पण मी भारतीय वायुसेनेबरोबर ताम्रम, त्यांचा फ्लाईंग इन्स्ट्रक्टर स्कूल आहे, तिथे पूर्ण केला. आणि नेव्हीकडून मला इंग्लंडला पाठवण्यात आलं तर 2दा सीकिंग हेलिकॉप्टरवर ट्रेनिंगसाठी. बोटीवरून रात्रीचं उड्डाण करणं हेलिकॉप्टरसाठी ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, कारण जागा ही खूप कमी असते बोटीवरती हेलिकॉप्टर उतरवायला. ॲज अ मॅटर ऑफ प्रोसिजर बोटींवरती रात्री दिवे लावत नाहीत, त्यामुळे तुम्ही ॲक्च्युली अंधारात लँड करता. त्यामुळे देर इज अ डिफरंट स्किल सेट विच इज रिक्वायर्ड टू लँड. आणि which I have always told my trainee pilots also, more than the skill set to land, you have to have the courage to accept कि हा माझा जो अप्रोच आहे, this is not right, this is going to result in an unsafe landing, I will attempt once again. This for a pilot is very difficult to accept. कि as a pilot even I accept कि on an approach when I am coming in for landing, I know this approach is not right, this is not going to be a good landing. But I am reluctant to take that decision कि I will make one more approach, because I feel it is a blot on my professional competence. But my professional competence will be when I accept ये ठीक नहीं है, I must make one more approach and landing. Right. So as a aviation instructor or as a pilot instructor, what we try and teach our pupils is learn to accept कि ये जो हो रहा है ये ठीक नहीं ego है. hurt न होऊ Yes, देता. कि I must do it again. कि ह्याच्यात ego येऊन उपयोग नाही. कारण all pilots have egos. बरोबर. Like Air Force maintains, if you don't have ego, unlikely you can be a military pilot. तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर, म्हणजे नौदलातून निवृत्त झाल्यानंतरही खूप महत्त्वाची जबाबदारी सांभाळता आहात, आणि सिव्हिल एव्हिएशनचे डायरेक्टर म्हणून तुम्ही गेली अनेक वर्ष कार्यरत आहात. तर त्या तुमच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात सांगा. मी आता सिव्हिल एव्हिएशनचा मुख्य वैमानिक आहे. फ्लाइंग हे एक नशेसारखं आहे. सो एनीवन हू हॅज फ्लोन ही वॉन्ट्स टू रिमेन कनेक्टेड विथ फ्लाइंग. म्हणजे आम्ही नॉर्मली गमतीत असं म्हणतो की काही गोष्टी आयुष्यात आपण कधीच विसरू शकत नाही, की विच इज युअर फर्स्ट सोलो फ्लाईट. की तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आकाशात इंडिपेंडेंटली उडता, ते विमान छोटं असू दे, मोठं असू दे, जेट असू दे, दोज 20 minutes 30 minutes यू विल नेवर फॉरगेट. यू ॲक्च्युली फील यू आर गॉड. खरं, एक सार्थक. येस, की तुम्ही 20,000 आणि फुटावरती आज- आहात, तुम्ही खाली सगळं बघताय पृथ्वी, यू आर अलोन,
अँड यू आर इन कंट्रोल ऑफ युअर ओन लाईफ. यू फील की आय एम इन कंट्रोल ऑफ माय डेस्टिनी अँड माय लाईफ. ॲब्सोल्युटली. आणि आज अनेकांची प्राण तुमच्या हातात असतात असं म्हणायला हरकत नाही. निदान जेव्हा तुम्ही फ्लाय करत असता तेव्हा, आणि मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक जबाबदार व्यक्तींना वाहून नेण्याची खूप मोठी जबाबदारी तुम्ही सांभाळत असता. तर याविषयी काय सांगाल? म्हटलं तर अवघड आहे, म्हटलं तर सोपं आहे. कारण मिलिटरी फ्लाईंगमध्ये जगभर मिशन अकम्प्लिशमेंट इज ऑफ प्रायोरिटी विथ मिनिमम रिस्क. वेरॅज सिव्हिल फ्लाईंगमध्ये नो रिस्क, पॅसेंजर सेफ्टी इज पॅरामाउंट. म्हणजे जे DGCAचे नियम आहेत बनवलेले, हे सगळे सेफ्टी ओरिएंटेड आहेत आणि त्यांचा लॉजिक क्लिअर कट आहे. रिस्क घेण्याची गरज काय आहे? बरोबर. की तुम्ही आज नाही पोचलात, उद्या पोचलात तर काय फरक पडतोय? सो इवन इफ देर इज 5% चान्स ऑफ रिस्क, द आन्सर इज नो. खरं. पण सैन्यातून तुम्ही सिव्हिलमध्ये आलात की सुरुवातीला वर्षभर लागतं तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायला, की जी गोष्ट तुम्ही राजरोजप्रमाणे 6 महिने आधी करत होता ती करायला ती आता मान्यताच नियमांनी नाही. करायला- इट इज इलिगल. म्हणजे फॉरगेट अबाउट मान्यता नाही, इट इज इलिगल. यू कॅन लूज युअर लायसन्स फॉर दॅट. राईट. पण या दोन्ही पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी या दोन्ही पद्धतीमध्ये, म्हणजे नौसेनेतलं तुमचं वैमानिक म्हणून काम असू दे किंवा आता सिव्हिल एव्हिएशनमध्ये सुरू असलेलं काम असू दे, या दोन्ही कारकिर्दींना आणि तुमच्या वर्दीला दूरदर्शनकडून आमचा मनपूर्वक सलाम. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात यासाठी मनपूर्वक आभारी आहोत. थँक्यू. एका वैमानिकाचं आयुष्य कसं असतं याची मला वाटतं झलक आज कॅप्टन संजय कर्वे यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला नक्की दिसलेली आहे. त्याची शारीरिक ताकद, त्याचबरोबर त्याची मानसिक ताकद आणि त्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या कुटुंबाची त्याला असलेली एक साथ, या सगळ्याचंच महत्त्व या गप्पांमधून नक्कीच अधोरेखित झालं असेल. अनेक रोमांचकारी प्रसंग त्यांनी सांगितले. या प्रसंगातून लक्षात येतं की युद्धस्य कथा रम्य असं आपण म्हणतो, पण त्या लांब बसून ऐकत असतो तेव्हा पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीत असलेल्या माणसाचं काय होत असेल, त्या वर्दीधारी माणसाला, त्यातल्या माणूसपणाला पण आज आपण नक्की भेट दिली आहे. अशाच आणखी एखाद्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबरोबर भेटूया पुढच्या भागामध्ये सलाम वर्दीमध्ये. तोवर नमस्कार.